Amen. Very good morning, church. Once again, we welcome you in Jesus' name. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. Shall we commit this time with the word of prayer? आणि ही वेळ आपण छोटीशी प्रार्थना करून प्रभूच्या हाती समर्पित करू. Father, we just want to thank you this morning time. प्रभू, या सकाळच्या वेळी आम्ही तुझे आभार मानत We आहे ask your guidance and your leading, Lord. आणि प्रभू तुझं मार्गदर्शन आम्ही मागतो. And Lord, we pray that every child who is going to watch this video, आणि आम्ही प्रार्थना करत आहे प्रत्येक तुझे लेकरू जे हा व्हिडिओ पाहत आहे, we ask you to reach out to your children. आणि आम्ही मागत आहे की तुझ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. Lord, touch us and minister to our आणि hearts. प्रभू तू आम्हाला स्पर्श कर, आमच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. And Lord, we pray, Father, that even the song which we are going to sing, आणि आम्ही प्रार्थना करत आहे जे गीत आम्ही गाणार आहे, may it be acceptable worship unto you. आणि प्रभू ते तुला स्वीकारनीय अशी आराधना तुला सादर हो. Be exalted, be glorified. आणि प्रभू तुझं नाव उंचावले जाओ, तुला गौरव प्राप्त Even हो. the word we just commit into your hand. आणि बाप्पा, वचन देखील, वचनाची वेळ देखील आम्ही तुझ्या हाती समर्पित Lord, करत आहोत. use both of us as your vessel. आम्हा दोघांनाही एक पात्र म्हणून तो उपयोग करून घे. Lord, giving all the glory. प्रभू, सर्व गौरव आम्ही In तुला देत Jesus' आहे. name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. ए दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. याद रखो कि वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है. उस चार घाव से हम सब है आए, हम दोसना के हम गीत गाए. रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. Amen. Praise be to Jesus. Very good morning, church. आणि प्रभूला धन्यवाद असो आणि शुभ सकाळ मंडळी. You know, today the title of the message is May the Lord do what is right. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक असं आहे की परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जो योग्य आहे तेच परमेश्वर करो. Can we say amen? आमेन. May Lord do what is right. आणि जे योग्य आहे तेच परमेश्वर करो. You know, like how this can happen in our life. आणि हे कसं शक्य आहे आमच्या जीवनामध्ये? When we delight in God,
He will do the right things in our आणि life. ज्या वेळेला मी प्रभूमध्ये आनंद मानतो ते योग्य गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतो. Because the book of Psalm chapter 37 and verse 4 says, आणि स्तोत्रसंहिता 37वा अध्याय आणि 4थं वचन अशा प्रकारे म्हणतं, delight yourself in the Lord and he will give you the desire of your heart. आणि परमेश्वरामध्ये आनंद माना म्हणजे परमेश्वर तुमचा मनोरथ पूर्ण करेल. Now how to delight in God's word? आता कशा प्रकारे परमेश्वरामध्ये आनंद मानायचा? Book of Job mentioned very beautifully. आणि खूप सुंदर रित्या इयोबाच्या पुस्तकामध्ये हे नमूद केलेलं We आहे. will read directly in Marathi. आणि आम्ही मराठीमध्ये हे वचन वाचणार आहे. Book of Job chapter 22 आणि योबाचं पुस्तक याचा 22वा अध्याय and verse 22 to 26. आणि 22 ते 26 वचन आपण वाचणार आहे. आता त्याच्या तोंडचे धर्म शिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठीव. तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. तू आपले सुवर्ण धुळीस टाक, ओझीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे, म्हणजे सर्व समर्थ तुला सुवर्ण व राशीच्या राशी रुपये असा होईल. मग सर्व समर्थाच्या ठायी तू आनंद पावशील, तू आपले मुख देवासमोर वर करशील. You know what we need to understand with this verse? आणि ह्या वचनातून आम्ही काय शिकलं पाहिजे? Receiving God's teaching of his mouth into our heart. आणि परमेश्वराचं शिक्षण आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकारणं गरजेचं What we आहे. need to understand is, like meditating on God's word. आणि परमेश्वराच्या वचनावरती मनन करणं हे आम्ही शिकलं पाहिजे. Put away all the wrong things and iniquities from our life. आणि आमच्या जीवनामध्ये सर्व जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही फेकून दिल्या पाहिजे. Then the Almighty God will become a gold for us. आणि मग जो सर्व समर्थ परमेश्वर आहे तो आम्हाला सोन्याप्रमाणे असं होईल. Like that is the way we need to delight in the Lord. आणि ही जी पद्धत आहे अशा प्रकारे आम्ही प्रभूमध्ये आनंद मानावा. Honoring the Lord by in the Old Testament God says honor the Lord by following the Sabbath. आणि जुन्या करारामध्ये अशा प्रकारे नमूद केलेलं आहे की परमेश्वराचा तुम्ही आदर करा शब्बात पाळण्याच्या द्वारे. In the book of Isaiah chapter 58 and verse 14 says, आणि यशायाचं पुस्तक 58वा अध्याय and verse 14 आणि 13 13व वचन मध्ये अशा प्रकारे म्हणतं. we will read in Marathi. आणि मराठीमध्ये देवबापाचं वचन आपण वाचूया. तू शब्बाताची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बात आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील. व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालविणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस. You know what, in a simple way God is saying, आणि ह्या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये प्रभू काय सांगत आहे? honor me. मला तू सन्मान दे. Reject all the self pleasurable thing. आणि जे स्वतःला प्रिय असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते तू बाजूला सार. Delight in me. आणि माझ्यामध्ये तू आनंद That's कर. what the scripture is saying. आणि अशा प्रकारे हे वचन सांगतं. David, when he was in a old age, he has written this Psalm 37. आणि दावीद राजा त्याच्या वयोवृद्ध काळामध्ये हे स्तोत्रसंहिता तो लिहित आहे. Delight yourself in the Lord. आणि प्रभूमध्ये तू आनंद मान. My brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो, it's many thoughts pops in our mind. आणि पुष्कळ वेळेला पुष्कळशी विचार आमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये उभा राहतात. Many thoughts come into our hearts. आमच्या अंतःकरणामध्ये पुष्कळ विचार येतात. But not all thoughts can be trusted. आणि पण प्रत्येकच विचारावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. Not every thought is a right thought or acceptable pleasing thought in the God's eyes. आणि प्रत्येकच आमचा विचार जो आहे ते योग्य नसतो आणि प्रत्येकच विचार प्रभूला आवडणारा नसतो. Like it is, even though when we are child of God and children of God, we cannot trust every thought which pops in our mind. आणि आम्ही जरी देवाची लेकरं असलो तरी देखील प्रत्येकच आमच्या मनामधला विचार जो आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. It's so we need to delight in God's way. आणि म्हणून परमेश्वरामध्ये आम्ही आनंद मानायला हवं. Can we say amen? आमेन. My brothers and sisters, I want to say a very important thing. माझ्या बहीण भावांनो, खूप
महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. David was a man of God. आणि दावीद जो आहे देवाचा व्यक्ती He was होता a man who is to walk in God's way. आणि तो असा व्यक्ती होता जो परमेश्वराच्या मार्गामध्ये चालणारा When he was doing very good in his spiritual आणि life, त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्याला खूप चांगल्या प्रकारे तो वाढत होता. one day thought came in his आणि mind, एका दिवशी त्याच्या मनामध्ये असं विचार आला I am staying in a very good house. आणि मी स्वतः खूप चांगल्या राजमहालामध्ये राहत आहे, But the ark of God, is not in a good place. पण ते देवाचा कोष जे आहे ते चांगल्या परिस्थितीमध्ये नाही. So he felt in his mind, आणि मग त्याच्या मनामध्ये असा विचार आला I should build a house, I should build a temple for the ark of God. आणि मग परमेश्वरासाठी मला एक चांगलं मंदिर बांधायला हवं. And this thought he went and shares with his spiritual father or pastor, a prophet Nathan. आणि मग त्याचा हा जो विचार आहे त्याचा आध्यात्मिक पिता जे संदेष्टी नातान आहे त्यांच्याकडे तो जाऊन तो सांगतो. When he expressed his thought to the spiritual leader, आणि मग त्याचा जे आध्यात्मिक पुढारी आहे त्याच्या जवळ त्याचे विचार तो मांडतो. because that time he was doing great in his spiritual life. कारण त्या काळामध्ये त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तो खूप चांगला असा वाढत होता. And the prophet Nathan answers to him in this आणि way. मग अशा प्रकारे संदेष्टी नातान असं त्यांना म्हणतात. The 2 Samuel chapter 7 verse 3, prophet Nathan is answering to him. आणि दुसरे शमूएल Chapter 7 verse 3. आणि 7वा अध्याय आणि 3रा वचन मध्ये अशा प्रकारे म्हणतं. We will read in Marathi. आपण मराठी मध्ये वाचूया. 2 Samuel chapter 7 आणि दुसरे शमूएलचा 7वा अध्याय and verse 3. 3ऱ्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतं. Do whatever is in your heart because the Lord is with you. नाथान राजास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. You know that what the answer of the prophet Nathan to आणि David. अशा प्रकारचं उत्तर संदेष्टी नातान देतो. But later God spoke to Nathan. पण थोड्या काळानंतर परमेश्वर नातानाशी बोलतो. You know God began to speak to this prophet, man of God. आणि जे संदेष्टी नातान आहे त्यांच्याशी प्रभू अशा प्रकारे बोलतो. God did not had a desire that he should be David should build a house for God. आणि परमेश्वराची इच्छा अशी नव्हती की दाविदानं त्याच्यासाठी मंदिर बांधावं. Neither he told anybody to build a temple for him. आणि काय ना दुसऱ्या कुणाला प्रभूनं असं सांगितलं की माझ्यासाठी मंदिर बांधावे. But instead God said that I will build a house for David. पण परमेश्वर स्वतः असं म्हणतो की मी दाविदाचं घर बांधीन. That what in chapter 7 of 2 Samuel verse 11 we will not read, there it is mentioned. आणि दुसरे शमूएल याचं 7वा अध्याय Verse 11 आणि there. 11व्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतं. Now what is the point we need to learn this morning? आणि ह्या सकाळच्या वेळेला आम्ही ही गोष्ट शिकली पाहिजे. The desire which came into the mind of David, आणि जी अपेक्षा दाविदाच्या अंतःकरणामध्ये त्यानं बाळगली, you know, that was not a evil, no, it was a wrong. आणि ती काही दुष्ट नव्हती किंवा चुकीची नव्हती. You know, but here we need to learn some good lesson. पण ह्या ठिकाणी काही चांगले धडे आम्ही शिकले पाहिजे. Even though it was not a evil nor wrong thought, जरी त्याचा विचार दुष्ट किंवा चुकीचा नव्हता, you know, but when Nathan clarified that is not the will of God, पण नाथान अशा प्रकारे म्हणतो की ही देवाची इच्छा नाही. when David hears this such a reply after some time from prophet Nathan, आणि थोड्या काळानंतर संदेष्टे नाथान यांच्याकडून ही हा संदेश स्वीकारल्यानंतर what was the reaction of David? मग दाविदाची प्रतिक्रिया काय होती? David did not react, no, how it is, first you said yes and now you are saying आणि God दावीद काय असं म्हटलं नाही पहिला तू होय म्हणला आणि आता का नाही म्हणतोस? no, it is what is the wrong, tell me, explain me. He did not argue आणि with तो them. काय असं म्हटला नाही ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला तू खुलासा करून सांग. आणि तो वाद घालत बसला नाही. See what was the response of David. आणि ह्या ठिकाणी खूप काळजीपूर्वक पहा की दाविदाची प्रतिक्रिया काय आहे. 2 Samuel chapter 7 आणि दुसरे शमूएल याचा 7वा अध्याय verse 18. आणि 18व्या वचनामध्ये The Bible says पवित्र शास्त्र असं प्रकारे म्हणतं. King David went in and sat before the Lord. मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला. What a wonderful scripture. आणि किती सुंदर वचन आहे. He went before the Lord and sat.
sat. आणि त्या परमेश्वराच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी बसला He was sitting in God's presence, आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तो जाऊन बसला worshiping Him, adoring आणि Him, प्रभूची आराधना करत प्रभूचं नाव उंच करत listening what His God want to speak to His आणि life. प्रभूला काय सांगायचंय त्याच्या जीवनाबद्दल ते ऐकण्याचा तो प्रयत्न करू लागला. Oh, my brothers and sisters, I want to encourage माझ्या बहीण you. भावांनो, मला उत्तेजन करायचं आहे. That's how we need to delight ourselves in the Lord. अशा प्रकारे आम्ही प्रभूमध्ये आनंद मानायला हवा. You know, I believe David had a habit of delighting himself. आणि माझा विश्वास आहे की दाविदाची ही सवय होती की प्रभूच्या सानिध्यामध्ये To आनंद sit- मानणं to sit in His presence, आणि to त्याच्या compose the उपस्थितीमध्ये songs, मानणं आणि त्याची नवीन गीताची रचना करणं to sing to the Lord. आणि प्रभूला गीत गाणं And you know, like asking God whether I should go for to attack this enemy or not. आणि हे त्याला सवय होती की प्रभूला विचारणं की ह्या ठिकाणी मी हल्ला करू की नाही, त्या ठिकाणी हल्ला करू की नाही करू. He had a habit of explaining to God, asking God, and telling आणि God. त्याला ही सवय होती की प्रभूला विचारणं आणि प्रभूला सांगणं. My brothers and sisters, we need to learn a lesson. माझ्या बहीण भावांनो, आम्ही एक धडा शिकणं गरजेचं आहे. We can make up plans, आम्ही योजना आखतो but we need to allow God to direct it. पण आम्ही परमेश्वराला परवानगी द्यायला हवी की त्यातलं मार्गदर्शन करावं. Many times we don't allow God to direct. पुष्कळ वेळेला आम्ही परवानगी देत नाही प्रभूला की त्यानं आम्हाला मार्गदर्शन Every करावं. plan, every desire which has popped in our mind, we want to perceive it and we want to achieve it. प्रत्येक जी गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये येते ती आम्हाला साध्य करून घ्यायची असते, ती आम्हाला मिळवायची असते. But the Bible says in this way. पण पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारे म्हणतं Book of Proverbs chapter 16 आणि नीतिसूत्राचं 16वा अध्याय and verse 9. आणि 9वं वचन. You know, it says, we may make our plans, but God directs our path. आणि ह्या ठिकाणी नीतिसूत्राचे पुस्तक Chapter 16. 16वा अध्याय Verse 9. आणि 9व्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतं, मनुष्याचे मन मार्ग योजिते पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. Can we say amen? आमेन. Can we say amen? आमेन. God directs the plan. परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. If you believe this scripture, आणि जर आम्ही ह्या वचनावर विश्वास if ठेवला you believe this truth, आणि जर ह्या सत्य वचनावर आम्ही विश्वास ठेवला what is the lesson we need to learn? आणि मग काय धडा आम्ही याच्यातून शिकला We पाहिजे. can make our plans, आम्ही योजना आखल्या पाहिजे, but we need to be loose. We need to hold loose those plans. पण जे ह्या योजना आहेत त्याच्या बरोबर आम्ही परमेश्वराला कार्य करण्याची संधी दिली We पाहिजे need to allow God to modify. आणि परमेश्वराला कार्य करण्याची संधी दिली We पाहिजे need to allow God to change our plans. आणि परमेश्वराला ही संधी दिली पाहिजे की त्यांना ही योजना देखील बदलावी. We should not be bent on our plans. आणि फक्त आमची जी योजना आहे तेच आम्ही घट्ट धरून राहू We नये should not be stubborn. No, Lord, this is only you have to do it. आणि आम्ही फक्त हट्टीपणा करून असं नाही म्हणायला पाहिजे की नाही प्रभू हेच माझी योजना तू पूर्ण केली पाहिजे. No, 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 no. We need to allow God to intervene. नाही 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 तर परमेश्वराला कार्य करण्यासाठी संधी द्या. You know, my brothers and sisters, how to know God is pleased by our plans? आणि आम्ही हे कसं जाणून घ्यावं की आमची जी योजना आहे ते परमेश्वराला प्रिय आहे. Very simple. आणि हे खूप सहज आहे. When you do the plans in His way, आणि ज्यावेळेला आमच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही त्याच्या मार्गामध्ये करतो He always helps His children. आणि मग परमेश्वर त्याच्यामध्ये प्रसन्न होतो. You know, we will read one scripture. आपण एक वचन वाचूया 2 Samuel chapter 8 verse 14. आणि दुसरे शमूएल 8वा अध्याय आणि 14वा वचन. 2 Samuel chapter 8 verse 14. दुसरे शमूएल याचा 14वा अध्याय Chapter 8 8वा अध्याय verse 14. आणि 14व वचन. The verse says in this way, अशा प्रकारे वचन the म्हणतं Lord helped David wherever he went. आणि जिथं कुठं दावीद गेला त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला मदत केली. When we are doing the will of God in His way, He always helps. आणि त्याच्या मार्गामध्ये ज्या वेळेला आम्ही योजना आखतो परमेश्वर आम्हाला मदत करतो. Can we say amen? आमेन. My brothers and sisters, माझ्या बहीण भावनो, there is an example, small example in आणि Old Testament. छोटंसं जुन्या करार मधलं उदाहरण आहे. You know, whenever the ark of covenant is to be carried, the Levites is to carry. आणि ज्या वेळेला जो देवबापाचा कराराचा कोश
घेऊन जाण्यात यायचा त्यावेळेला लेवी तो कराराचा कोष घेऊन जायचे. You know, but very interesting, this verse says in First Chronicles chapter 15 verse 26. आणि पहिले इतिहास Chapter 15 15वा अध्याय verse 26. आणि 26वे वचन It says in this way. अशा प्रकारे म्हणतं, And because God was clearly helping the Levites as they carry the ark of the Lord's covenant, they sacrificed 7 bulls, 7 rams. परमेश्वराने कराराचा कोष वाहून न्यावयास लेव्यास सहाय्य केले तेव्हा त्यांनी 7 बैल व 7 मेंढे यांचा यज्ञ केला. What is the focus I want you to give attention is the Bible says, and because God was clearly helping the Levites as they carry the ark of Lord's आणि ह्या ठिकाणी covenant. वचन असं म्हणतं की परमेश्वर कराराचा कोष वाहून न्यावयास लेव्यास सहाय्य केले तेव्हा त्यांनी त्यास सात बैल व 7 मेंढे यांचा यज्ञ केला. What we need to understand, God was helping Levites because they were carrying God's covenant. परमेश्वर लेव्यांना सहाय्य करत होता कारण ते परमेश्वराच्या कराराचा कोष वाहत होते. Today you and I in the New Testament. आणि तुम्ही आणि आम्ही आजच्या काळामध्ये आम्ही नवीन करार आहोत. You know, like today you and I carry the presence of the Holy Spirit in our hearts. आणि आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही पवित्र आत्मा त्या ठिकाणी आम्ही घेऊन जातो. When we have become a people of worshiping, when we become a children of God who meditate God's word, आणि ज्या वेळेला आम्ही आराधना करणारे लोक आणि देवाच्या वचनाचे मनन करणारे लोक असे होतो, when we become a people who put off the evil things from our life, आणि आमच्या जीवनामधल्या नको असणाऱ्या गोष्टी दुष्ट गोष्टी आम्ही फेकून देतो, having a heart of gratitude and thanking him, आणि आम्ही असं हृदय बाळगतो की परमेश्वराला आभार मानणं आणि त्याला उंच करणं. when we carry such a presence, such an attitude, we are like those Levites. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची वृत्ती आम्ही बाळगतो त्यावेळेला त्या लेव्यांप्रमाणे आम्ही आहे. Like whatever our plans and because we are carrying God's presence, we are children of God will help us. आणि आम्ही देवाचे लेकरं आहे, आम्ही प्रभूची उपस्थिती घेऊन चालत आहे म्हणून परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो. Whatever sometime some of the thing we do what we have to do and rest we need to rely on God. आणि काही गोष्टी जे आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही कराव्या, बाकीच्या गोष्टी आम्ही प्रभूवर The सोपवाव्या. things which are not in our power, in our ability, we need to better rely and trust on आणि ज्या Him. गोष्टी आमच्या ताब्यामध्ये नाही आहेत, आमच्या आवाक्यामध्ये नाही आहे, त्या आम्ही परमेश्वरावरती The सोपवाव्या. best example in the Holy Bible. पवित्र शास्त्रामध्ये खूप सुंदर उदाहरण आहे. David's commander in chief, he was facing the battle one day. आणि एक दिवस त्या ठिकाणी तो युद्धाला सामोरे गेला. David's commander was facing not one enemy, they were facing 2 enemies. आणि दाविदाचा जो सेनापती आहे त्या ठिकाणी 2 शत्रूला ते सामोरे गेला. And one enemy is attacking from front side and another enemy is attacking from other आणि side. पहिला जे शत्रू आहे समोरून ते हल्ला करत होते आणि बाकीचे शत्रू इतर बाजूनी हल्ला करत होते. Now this commander has to face the battle and do the battle with both the enemies. आणि हा जो सेनापती आहे ह्या दोन्ही सैन्यांबरोबर त्याला युद्ध करायचं And the आहे. Bible says पण पवित्र शास्त्र सांगतं the commander Joab decides half the army to go one side and half other side. पण पवित्र शास्त्र सांगतं की हा जो सेनापती आहे त्यानं सैन्याची 2 विभागणी केली आणि अर्धे सैन्य पुढच्या सैन्यांकडे पाठवले आणि बाकीचे बाजूच्या सैन्यांकडे पाठवले. And he instructs them. आणि तो त्यांना सल्ला देतो. And he says, if the enemy of friend is attacking is more, then other side of the army will come and help you. But if other side, the enemy attack is more, then those who are, at the front and side standing, this army will come to support. आम्ही तो अशा प्रकारे सल्ला देतो, तुम्हाला जर शत्रू पुढच्या बाजूनी जास्त प्रमाणात हल्ला करत असेल तर इतर बाजूचे सैन्य तुम्हाला मदतीला येतील, पण बाजूच्या सैन्य जे शत्रू जास्त प्रमाणामध्ये हल्ला करत असतील तर समोरचे सैन्य तुम्हाला मदत करण्यासाठी येतील. But he said very interesting thing in this verse. पण एक गोष्ट तो खूप सुंदररित्या त्या ठिकाणी म्हणतो. He says when he is cheering his army to be strong
and to fight the enemy. आणि त्या ठिकाणी आपल्या जे सैन्य आहेत त्यांना तो खूप दिलासा देत होता. And when he was telling, be strong and fight, आणि तो असं म्हणतो की तुम्ही खंबीर व्हा आणि युद्ध लढा. one statement is a very impressive statement. आणि एक वाक्य तो अशा प्रकारे म्हणतो ते खूप सुंदर आहे. That is a 2 Samuel दुसरे शमूएल chapter 10 verse 12. आणि 10वा अध्याय आणि 12व वचन. May the Lord do what seems to good to आणि him. तो त्या ठिकाणी असं म्हणतो मग परमेश्वर मर्जीस येईल तसे करो. Can we say amen? आमेन. That's what he's saying. अशा प्रकारे तो म्हणतो. In other words, he's saying, आणि मग वेगळ्या भाषेमध्ये तो असं म्हणतो let's do whatever we can do. चला आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू. But let rest the things may happen what seems good in the eyes of the Lord. आणि मग परमेश्वर मर्जीस येईल तसे तो करो. My brothers and sisters, what we see in this verse, माझ्या बहीण भावांनो या वचनामध्ये आम्ही काय पाहतो that this army commander has trusted in God. आणि जो हा सेनापती आहे त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. He don't know what will be the outcome of this war. आणि ह्या जे युद्ध आहे त्याच्यातून कोणता निकाल बाहेर येईल काही माहित नाही. No matter how this end is going to take place, आणि ह्या युद्धाचा निकाल कशा प्रकारे असेल काहीच माहित नाही. he is relying on God. पण तो परमेश्वरावरती विसरून राहतो. And so he says in this way, आणि म्हणून तो अशा प्रकारे म्हणतो may the Lord do what it seems to good to him. मग परमेश्वर मर्जीस येईल तसे करो. You know why this verse is written in the Holy Bible? आणि काय हे पवित्र शास्त्रामध्ये हे वचन लिहिलेलं आहे. Many times you and I face battles and challenges. पुष्कळ वेळा तुम्ही आणि आम्ही आव्हानांना आणि युद्धांना तोंड देतो. We do what we know to do and we do everything what we can do. आणि आपल्याला जे करायचं आहे जे आम्ही करू शकतो ते सर्व आम्ही करतो. But we don't know how it will be in what way will be the outcome. पण आपल्याला हे माहित नाही की सर्वाचा निकाल काय असेल. I want to encourage you, if such is a position, to rely on God. आणि मला उत्तेजन करू द्या की अशा परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहावं. Don't just strive and struggle to obtain with only depending upon yourself, but depend on God. आणि फक्त जे आपले ज्ञान आहे आपली जी क्षमता आहे त्याच्यावर अवलंबून राहू नका, त्याच्यातच प्रयत्न करत राहू नका, तर परमेश्वरावर अवलंबून I राहा. want to encourage you, do what you can do, rest you what you cannot do, rely and trust on आम्हाला God. उत्तेजन करू द्या, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, जे तुम्ही करू शकता ते तुम्ही करा, बाकीच्या गोष्टी परमेश्वरावर सोपवून द्या. God will help, and when you rely, when you give this matter into the Lord will help and he will do good to आणि you. ज्यावेळेला आम्ही ही गोष्ट परमेश्वराच्या हाती सोपवून देऊ मग परमेश्वर आम्हाला मदत करेल. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांनो मला उत्तेजन करायचं I don't आहे. know what you're going this morning आम्हाला time, माहित नाही कुठल्या प्रसंगातून तुम्ही जात आहात, but I urge you this morning time with this verse. पण ह्या वचनातून मी तुम्हाला विनंती करत आहे. You know, may Lord, you have to say and confess and say in your life, in your situation, may Lord do what it seems to good to आणि him. आम्ही असं म्हणायला हवं की जे परमेश्वराच्या मर्जीस येईल तसं परमेश्वर करो. When in every you may be going through a disturbance, a hindrance in your life. आणि आमच्या जीवनामध्ये अडखळण जे आव्हानांना आम्ही तोंड देतो You may be facing a disappointments in your आणि life. खूप निराशेला आम्हाला सामोरे जावं You may be लागतं facing unexpected happenings in your आणि काही life. गोष्टी आम्ही अपेक्षा केली नाही अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये You घडतात may be facing shocking after shocking. आणि खूप अचंबित करणारे अशा गोष्टी घटना आमच्या समोर येतात. No matter what is your condition, आम्हाला कुठलीही तुमची परिस्थिती असो you need to confess and say this morning. आपण आम्ही ही कबुली द्यायला पाहिजे आणि आम्ही अशा प्रकारे म्हणायला हवं Say by faith and relying on the Lord. विश्वासानं असं म्हणा की मी परमेश्वरावर अवलंबून राहील May the Lord do what it seems good to him. आणि परमेश्वराला जे योग्य वाटेल ते परमेश्वर करो. No matter how much serious is your आणि condition, काही हरकत नाही की ती बिकट आमची परिस्थिती no असेल matter how much big is your issue, आणि काही हरकत नाही की ती मोठा आमची समस्या असेल no matter how much, like a confusing a problem it is, आणि किती भयंकर असं आमचं गोंधळाचं असं परिस्थिती आमची असेल, but you need to rely on God and say, do what is right for पण you. आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहूया आणि असं म्हणायला हवं
की परमेश्वराला जे योग्य वाटेल ते परमेश्वर करो. Before I could close, let me give you one example आणि ह्या ठिकाणी थांबण्याच्या आधी मला एक उदाहरण सांगू द्या from the Holy Bible. पवित्र शास्त्रातून. You know, David, we all know that David committed one day adultery आणि आपल्या सर्वांना माहित आहे की एक दिवस दावीदाने व्यभिचार केला with the Bathsheba. बेतसेबा बरोबर. And he got a baby, you know, innocent baby was born. आणि त्या दोघांना एक सुंदरसं बाळ असं झालं. And you know, like that baby fell sick and the baby was about to die. आणि ते जे मूल आहे ते आजारी पडलं आणि ते मरणाच्या लागस When लागले. David realized his baby is about to die, आणि दावीदाला हे जेव्हा कळालं की जे मूल आहे ते आता मरणारच आहे. David went before the Lord in fasting. आणि दावीद उपवास प्रार्थनामध्ये परमेश्वराजवळ गेला. He began to pray, he began to weep before the Lord. आणि तो परमेश्वराकडे आरोळी मागू लागला आणि त्या ठिकाणी प्रार्थना करू लागला. Somehow got to save this child. आणि काहीतरी करून परमेश्वर या मुलाला वाचवावं. Somehow got to save and you know heal this child आणि miraculously. काहीतरी करून चमत्कार करून प्रभू ह्या मुलाला वाचवावं. And so he somehow he was expecting, you know, who knows, God will be gracious and he will heal my child. आणि त्याची अशी अपेक्षा होती की परमेश्वर कृपा करेल आणि तो माझ्या मुलाला वाचवेल. But the Bible says, पण पवित्र शास्त्र असं सांगतं after all is crying and praying, आणि त्याच्या सर्व प्रार्थना आणि रडण्याच्या द्वारे in spite of all is agony before the Lord, आणि परमेश्वराकडे तिने आरोळी मारली तरी देखील the child was dead. आणि ते मूल त्या ठिकाणी मेले. You know, that's what the Bible says. अशा प्रकारे पवित्र शास्त्र सांगतं. But very surprising truth we read in the Holy Bible. पण खूप अचंबित करणारं असं वचन पवित्र शास्त्रामध्ये आम्ही When the पाहतो. child died, आणि ज्यावेळेला ते मूल मेलं you know what happened? What was the reaction of this man? आणि ते दाविदाची प्रतिक्रिया काय होती. He knows the 2 Samuel chapter 20 verse 12 verse 20. आणि दुसरे शमूएल याचं 20वा अध्याय Chapter 12 12वा अध्याय verse 20. 20वा वचन 2 Samuel दुसरे शमूएल chapter 12 12वा अध्याय verse 20. 20वा वचन. And it says in this way, he entered the house of the Lord and worshipped. He then went to his own house and he ate the food. आणि वचन असं म्हणतं मग दावीद जमिनीवरून उठला, त्याने स्नान करून तैलाभंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली. मग तो आपल्या मंदिरात आला व त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकाने त्याच्या पुढे अन्न वाढिले, ते त्याने सेवन केले. You know, what a surprise and what a beautiful the detail about reaction, attitude of David is आणि mentioned. हे किती अचंबित करणारं आहे आणि हे दावीदानं काय केलं त्याचं सुंदर खुलासा करून सांगितलेलं When हे the वचन child आहे. was died, he went to the house of God. आणि ज्यावेळेला हे मूल मरण पावलं तो देवाच्या मंदिरामध्ये गेला He worshipped the Lord. आणि त्याने प्रभूची आराधना केली. You know, then the Bible says he went to his house and he had his meals. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं तो आपल्या घरी गेला आणि त्याने जेवण केलं. You know what we need to understand, he did everything to save his child, his baby. तर ह्या ठिकाणी काय सांगायचं आहे की त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले. But the child died. पण त्या ठिकाणी मूल मरण पावलं. You know, but David goes and worship instead of blaming God and accusing God. आणि दावीद राजा देवबापाला दोष देण्याच्या ऐवजी In becoming angry on God. आणि प्रभूवरती त्यानं राग नाही केला. Because instead of getting hurt and saying, God, where are you? Where is your आणि तो power? काय असं म्हटला नाही की प्रभू तू कुठं आहेस, तुझं सामर्थ्य कुठं आहे. Very interestingly, the Bible says he went to the house of God and worshipped. आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की तो परमेश्वराच्या मंदिरी गेला आणि तिथे आराधना करू लागला. What does it mean? आणि याचा अर्थ काय आहे. The worshipping means he surrendered himself आणि to त्या the will of ठिकाणी God. आराधना म्हणजे त्यानं स्वतःला समर्पण केलं. In other words, he's like in this passage we need to understand he has reverently, happily accepted the will of God. आणि याचा अर्थ असा आहे त्यांना खूप आदरानं परमेश्वराची इच्छा स्वीकारलेली आहे. And he understood and this is the will of God and very gladly he has accepted it. आणि त्यानं हे जाणून घेतलं की परमेश्वराची इच्छा आहे आणि ती आनंदानं देवबापाची इच्छा In स्वीकारली. other words, what he was showing through his worship, you know, may the Lord do
what it seems to आणि good to वेगळ्या him. शब्दामध्ये सांगायचं तर त्याला काय त्याला सांगायचं आहे की परमेश्वराला जे बरं वाटेल ते परमेश्वर करो. My brothers and sisters, I want to माझ्या encourage. बहीण भावांना मला उत्तेजन करायचं आहे. You know, when you delight in God, ज्यावेळेला आम्ही प्रभूमध्ये आनंद मानतो He will do right to you. आणि परमेश्वराला जे बरं वाटतं ते प्रभू आमच्या जीवनामध्ये करतो He will do good to you. आणि आमच्या जीवनामध्ये चांगलं ते प्रभू करतो. You may not understand. आम्हाला समजणार नाही, Believe His faithfulness. पण त्याच्या विश्वासूपणावर आम्ही विश्वास ठेवूया. You know, delighting in the Lord does not mean everything what you want, it will accomplish. आणि प्रभूमध्ये आनंद मानणं, त्याच्या समोर राहणं म्हणणं ह्याचा अर्थ असा नाही की जे आम्हाला वाटतं ते तसंच व्हायला हवं. Every prayer which you're praying, for every fasting which you're praying, it will accomplish. That is not it mean. आणि प्रत्येक जे आम्ही प्रार्थना करू, प्रत्येक जे उपवास आम्ही करू, तशा प्रकारेच ते व्हायला हवं. When you delight in God, पण ज्यावेळेला आम्ही प्रभूमध्ये आनंद मानतो He will change your heart to accept His will. आणि तो आमचं हृदय बदलतो की त्याची इच्छा आम्ही स्वीकारण्यासाठी, He will do good to you, आणि तो आमच्यासाठी चांगलं ते करतो. even though when you don't understand. आणि जरी आम्हाला ते समजत नाही तरी देखील. You know, my brothers and sisters, this morning I want to encourage माझ्या you. बहीण भावाने असं काळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. No matter what you're going through, काही हरकत नाही कुठल्या प्रसंगातून no तुम्ही जात matter how आहात much painful, आणि किती कष्टदायक ते आहे no matter how much, worrisome, आणि ते किती कष्ट देणार असं आहे no matter how much fearful, आणि ते किती भयप्रद असं आहे. I want to encourage you. मला उत्तेजन करू द्या. Say by faith, आणि अशा प्रकारे आम्ही विश्वासानं म्हणायला may हवं. Lord do what it seems good to आणि Him. परमेश्वराला जे बरं वाटेल ते परमेश्वर आमच्या May जीवनामध्ये Lord करो. do what is right. परमेश्वराला जे बरं वाटेल, योग्य वाटेल ते प्रभू करो. May God bless all of you. तुम्हाला सर्वांना प्रभू आशीर्वादित करो. And I pray, may God do what is right. for आणि you. आम्ही प्रार्थना करतो जे प्रभूला योग्य वाटेल ते प्रभू तुमच्या जीवनामध्ये Shall करू. we pray? आम्ही प्रार्थना करू. Father, I pray in Jesus' name. पिता, आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना I करत don't know, आहे. Lord, whom you're speaking. आम्हाला माहित नाही प्रभू तू कुणाशी बोलत I आहेस. pray, Father, if anybody is going through a tougher time, तर प्रभू कोणी तुझ्या कष्टमय प्रसंगातून जात आहे, Lord, I pray, intervene, तर Lord. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे की हस्तक्षेप कर. Lord, not our will, but let your will प्रभू be आमची done. इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण Those who होऊ are दे. delighting in you, Lord, आणि जे तुझ्यामध्ये आनंद you बाळगतात, will surely help them. आणि प्रभू तू नक्कीच त्यांना आशीर्वादित Oh, I करणार. pray, Father, you help your प्रभू children. आम्ही प्रार्थना करत आहे की तुझ्या लेकरांना तू मदत कर. Lord, they have done whatever they could do. आणि प्रभू त्यांना जे करायचं आहे ते त्यांनी केलेलं आहे. And Lord, we just like that commander, we rely on आणि you. प्रभू त्या सेनापती प्रमाणे आम्ही तुझ्यावर अवलंबून Do राहतो. what it seems good to do. आणि Lord. प्रभू तुला जे योग्य वाटेल ते तू कर. Lord, bless your children. प्रभू तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर. Strengthen their hearts, Lord. आणि प्रभू त्यांचे हृदय तू बळकट कर. Strengthen their faith in you. आणि त्यांचा विश्वास तुझ्यामध्ये दृढ कर. Lord, let their faith arise. आणि प्रभू त्यांचा विश्वास तुझ्यामध्ये वाढू दे. And let the doubt be scattered. आणि प्रभू जे नको असणाऱ्या गोष्टी प्रभू तू काढून टाक. Bless your children. आणि तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित In कर. Jesus' name we pray. येशूच्या पवित्र नावामध्ये मी प्रार्थना करत Can we आहे. say amen? आमेन. Thank you very much. धन्यवाद.